समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. नारायण महाराज की जय. जय श्रीराम. या वर्षीच्या आपल्या उत्सवाचा आजचा अंतिम दिवस आणि काल मी सुतोवाच केलं होतं की आज समापन आहे, त्यामुळे थोडासा अवधी आपल्याला जास्ती लागू शकतो आणि म्हणून आज आपण बरोबर 9:30 वाजताच आहेत, वेळेत आपण सुरू करतो. 2 मिनिट 9:32 झालेत, 2 मिनिटातच आपण सुरुवात करतो आहोत विषयाला. की कालपर्यंत आपण जे पाहिलं होतं त्याच्यामध्ये साधारणपणे श्रीरामचंद्रांचं जे काही राजकारण आहे, एक राजपुरुष म्हणून त्यांनी जे काही निर्णय घेतले, ज्या काही कृती केल्या, या सर्वांचा संपूर्ण रामायणावरती काय प्रभाव पडला आणि त्याचं फळ काय निश्चित झालं, या अंगाने आपण रामायणाचा आता या त्याच्या उत्तरार्धामध्ये आपण विचार करतो आहोत. तर काल आपण पाहिलं की युद्धसज्जता रामांनी करून घेतली, सुग्रीवाला सोबत घेतलं. त्यामुळे आता ही जी युती झालेली आहे सुग्रीव आणि राम, ही युती आता युद्धाचा अंतिम निर्णय जो आहे तो ठरवणार आहे आणि म्हणून त्या युतीला अत्यंत महत्त्व आहे. ही युद्धसज्जता होती रामांची. आता आज आपल्या अंतिम दिनी, आपल्या अंतिम या चरणामध्ये आपण प्रत्यक्ष युद्धाबद्दल आणि त्याविषयी कशाप्रकारे ते युद्ध घडलं, काय काय झालं, याविषयीचा आढावा आपण घेणार आहोत. आणि याच्यामध्ये रामचंद्रांचं राजकारण कसं उजवं ठरतं हे आपल्याला पाहायचं आहे. युद्धकांडामध्ये रामांनी जी प्रत्यक्ष युद्धासाठी रचना केली, ती रचना सर्वात आधी आपण समजून घेऊया. व्यूहरचना, कारण कोणतंही युद्ध जर जिंकायचं असेल तर त्यासाठी व्यूहरचना करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण व्यूहरचनेशिवाय युद्ध जिंकता येणं निव्वळ अशक्य आहे. कारण युद्ध करणं, प्रत्यक्ष युद्धापूर्वी त्याचं नियोजन, रणनीती हे सर्व ठरवण्यासाठी प्रचंड मोठा अभ्यास त्या पाठीमागे असावा लागतो. आणि त्याच्या माध्यमातून जी केलेली व्यूहरचना होती त्याला पुरुषव्यूह असं नाव आहे. आणि ही रचना कशी होती तर गज, गव्य आणि गवाक्ष हे 3 सेनापती प्रभू रामचंद्रांनी आपल्या जो पहिली जी तुकडी होती, सलामीची तुकडी, त्यांच्या समोर त्यांना उभं केलं आणि मध्ये प्रभू रामचंद्र स्वतः उभे राहिले आणि त्यांच्या पाठीमागे संपूर्ण सैन्य. अशा प्रकारची ही रचना होती. आता युद्ध करायचं म्हणजे थेट हल्ला करायचा आणि शत्रूला पळता भुई थोडी करायची, इतकं युद्धशास्त्र सोपं नसतं. त्याच्या पाठीमागे सर्वात प्रथम जसं आपण क्रिकेटचे सामने पाहतो त्याच्यामध्ये नाणेफेक होण्याच्या पूर्वी ती खेळपट्टी कशी आहे त्याचा अंदाज घेतला जातो, वातावरण कसं आहे त्याचा अंदाज घेतला जातो आणि त्यावरनं साधारणपणे अंदाज व्यक्त केला जातो की जर नाणेफेक जिंकली तर प्रथम फलंदाजी का गोलंदाजी. मग हेच युद्धामध्ये सुद्धा लागू होतं, फक्त युद्धामध्ये खेळ नसतो तर प्रत्यक्ष जीवन मरणाचा प्रश्न असतो. आणि म्हणून त्यांनी एक पथक सर्वात जे पाठवलं ते होतं टेहळणी पथक. आता या टेहळणी पथकाचं काम काय होतं तर त्याने सर्वप्रथम लंकेमध्ये शिरकाव करण्यासाठी कोणता मार्ग सर्वात जवळचा आणि सुगम आहे त्याविषयीची माहिती काढण्यासाठी या टेहळणी पथकाचं जी जबाबदारी आहे ती त्या पथकावर सोपवलेली होती. त्यानंतर दुसरं जे पथक होतं त्या पथकाकडे व्यवस्था पथक, अर्थात कुठे कुठे आपल्याला ह्या प्रवासामध्ये कुठे कुठे आपल्याला थांबे घेता येतील, छावण्या कुठे लावता येतील, त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्नधान्याची व्यवस्था आपणाला करायची. कारण एवढं मोठं सैन्य जे काल आपण बघितलं की 2000 चौरस योजना एवढं क्षेत्रफळ असलेल्या संपूर्ण भूभागाला वेढा घालू शकेल इतकं प्रचंड सैन्य सुग्रीवाने रामचंद्रांच्या पाठीशी उभं केलेलं होतं. आणि सैन्य म्हटल्याच्या नंतर त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आली. कारण जर युद्ध करायचं असेल तर आपल्याकडे शक्ती असायला पाहिजे आणि शक्ती जर हवी असेल तर त्याच्यासाठी अन्न ग्रहण करायला पाहिजे. आणि त्यामुळे या संपूर्ण मोठ्या सैन्याची खाण्यापिण्याची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था सगळ्यात महत्त्वाची, या सगळ्याची व्यवस्था पाहण्यासाठी दुसरं जे पथक पाठवलं ते व्यवस्था पथक म्हणून पाठवलं. आणि मग पाठीमागून संपूर्ण त्यांचा सेनासागर हा निघाला आणि ज्या प्रदेशातनं जो प्रदेश सोडला जाता जाता त्या प्रदेशातील सगळी पिकं या रामचंद्रांच्या सैन्याने नष्ट करून टाकली, त्यांना आगी लावल्या. आता हे थोडंसं ऐकायला आपल्याला वेगळं वाटू शकतं, पण तो युद्धनीतीचा भाग आहे. कारण समजा कुठून तरी सैन्य मागावरती आपल्या आलं त्याच मार्गाने तर त्याला त्या अन्नधान्याची मदत होऊ शकते आणि ते आपल्या मागावरती सैन्य पुन्हा पुढे येऊ शकतं. जर अन्नाची रसद जर आपण त्यांची तोडली तर पाठलाग थंडावतो. हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश होता. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणाहून रामचंद्रांचं सैन्य पुढे सरकलं त्या त्या ठिकाणच्या पीक पाण्याला त्यांनी आगी लावल्या. जे पाण्याचे जलाशय होते त्या जलाशयांमध्ये विष टाकलं आणि ते विष बाधित केलं, जेणेकरून पाठीमागून जर शत्रू सैन्य पाठलाग करत जर आलंच
आणि त्यांनी समजा त्या पाण्याचं पाणी प्राशन केलं तर त्याच्यामध्ये त्यांचा विनाश व्हावा हा त्याच्या पाठीमागचा मुख्य हेतू. अखेर मजल दर मजल करीत समुद्र किनाऱ्यापाशी प्रभू रामचंद्र आणि आपल्या सैन्यासह येऊन थांबले आणि समोर प्रचंड मोठा सागर पसरलेला त्यांना दिसला. आता या सागरातनं पलीकडे जायचं होतं आणि याच्यानंतर जी घटना घडली ती जगाच्या इतिहासातली अतिशय अद्भुत अशी घटना म्हणावी लागेल. आणि त्याचं वैशिष्ट्य असं की या घटनेचा प्रवास मोठा रंजक आहे. म्हणजे साक्षात प्रभू रामचंद्र हे काल्पनिक पात्र, रामायण ही काल्पनिक कथा असं म्हणणाऱ्यांना अखेर विज्ञानानेच हे सिद्ध करून दाखवलं की प्रभू रामचंद्रांनी जो चमत्कार करून दाखवला तो सत्य होता, अगदी वैज्ञानिक पुराव्यांसह. तो चमत्कार कोणता होता त्याविषयी आपण बोलूच, पण ही घटना अत्यंत महत्त्वाची होती. आता समुद्र ओलांडावा कसा याचा विचार करत असतानाच प्रभू रामचंद्रांनी अनुष्ठानाला प्रारंभ केला. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्यावरती हे संस्कार आहेत की कुठलंही कार्य जेव्हा आपण सुरू करतो तर त्या कार्यासाठीची परिस्थिती आपण अनुकूल करून घेत असतो. म्हणजे अगदी आपण पूजेला जरी बसलो तरी सर्वप्रथम पूजेचं साहित्य आणि स्वतः पूजा करणारी व्यक्ती स्वतःला शुद्ध करून घेत असते. का? जर शुद्ध केलेलं साहित्य वापरलं तरच ती पूजा फलित होते, असा त्याच्या पाठीमागचा अर्थ. मग समुद्रातनं पलीकडे आपल्याला जायचं आहे तर या कार्यासाठी समुद्राची साथ, समुद्राचं सहकार्य आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी रामचंद्रांनी अनुष्ठानाला प्रारंभ केला आणि 3 दिवस त्यांनी अनुष्ठान केलं, परंतु समुद्राकडनं काही अपेक्षित सहकार्य प्रभू रामचंद्रांना मिळेना. मग अखेर त्या मर्यादा पुरुषोत्तमाच्याही मर्यादेच्या पुढे त्याला ताटकळत ठेवण्याचं पाप या समुद्राकडनं घडलं आणि अखेर प्रभू रामचंद्र क्रोधित झाले. त्याने आपला धनुष्य हाती घेतला आणि ते समुद्रावरती प्रहार करणार तेवढ्यात समुद्राला उपरती झाली आणि त्याने प्रभू रामचंद्रांची माफी मागितली आणि प्रभू रामचंद्रांना त्याने जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. त्यातल्या त्यात समुद्राचा जो भाग उथळ आहे अशा भागाची निवड त्याने रामचंद्रांसाठी करून दिली आणि सांगितलं की इथे समुद्राची खोली, माझी खोली कमी आहे, इथून तुम्हाला जाणं जास्त सोयीस्कर पडेल. आणि मग नल नावाचा एक स्थापत्यविज्ञ प्रभू रामचंद्रांच्या सैन्यामध्ये होता. आता त्याची कामगिरी होती. म्हणजे इथे आपल्याला दिसून येतं की जरी मी सेना नायक जरी असलो तरी प्रत्येक कामगिरी ही मी जाऊन करायची नाही आहे. त्या प्रत्येक कामगिरीसाठी वेगवेगळे विभाग नेमलेले आहेत आणि त्या विभागामध्ये असलेल्या व्यक्तींना त्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. आणि हेच नायकाचं सर्वात मोठंचा जो गुणधर्म आहे की आपल्या हाताखाली जी लोकं आहेत त्यांच्याकडनं काम करवून घेणं. म्हणजे जिथे तिथे जाऊन आपण त्या कामामध्ये हातभार लावणं असा नायकाचा अर्थ होत नाही, तर योग्य सूचना आणि योग्य मार्गदर्शन आणि योग्य ठिकाणी सहकार्य या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आपल्याला ते काम यशस्वी करून घ्यायचं आहे. आणि त्या नल नावाच्या स्थापत्यविज्ञावरती रामचंद्रांनी ही जबाबदारी सोपवली की हा जो मार्ग आहे त्याचं निर्माण तू करावंस. आणि मग त्याच्यानंतर सर्वप्रथम नलाने काय केलं तर वृक्षांच्या ज्या साली आहेत त्या साली एकत्रित बांधल्या आणि त्याची मोठी दोरी तयार केली आणि या दोरीच्या मदतीनं समुद्रामधलं हे अंतर किती आहे ते सर्वप्रथम मापून घेतलं. आणि आता पलीकडे जाण्यासाठी एकच मार्ग राहतो, तो म्हणजे त्या समुद्रावरती आपल्याला सेतू बांधायचा आहे. आणि सेतू जर बांधला तरच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल. मग आता सेतू बांधायचा आहे, त्यासाठी काय केलं तर सर्वप्रथम मोठमोठे वृक्ष तोडले. आता कुठले कुठले वृक्ष आहेत त्याच्यामध्ये? आम्र आहे, अशोक आहे, धव आहे, शातकर्ण आहे, असे मोठमोठे वृक्ष तोडून त्यांचे बुंधे एकत्र केले आणि एक प्रकारचा तराफा तयार केला, म्हणजे बेस तयार केला जो लाकूड असल्यामुळे ते पाण्यावरती तरंगेल. आणि मग त्यावरती मोठमोठे प्रस्तर ठेवले. आता आपल्याला असं माहिती आहे की आपण बऱ्याच वेळेला लहानपणापासून ह्या गोष्टी ऐकत आलेलो असतो की रामचंद्रांनी सेतू कसा बांधला तर जी वानरसेना होती ती दगडावरती श्रीराम किंवा जय श्रीराम म्हणायचे, तोंडाने जय श्रीराम म्हणायचे आणि येऊन ते जे प्रस्तर किंवा जे दगड आहेत ते समुद्रामध्ये टाकत असत आणि ते दगड तरंगायला लागायचे. तर आपल्या सर्वांच्या काय म्हणता येईल त्याला भाग्याने म्हणा किंवा सुदैवाने म्हणा अशा प्रकारचा कल्पनाविलास रामायणामध्ये दाखवलेला नाही. जे म्हणजे प्रत्यक्षामध्ये जे शक्य आहे अशीच गोष्ट त्या ठिकाणी दाखवलेली आहे की दगड तरंगणे असा विषय त्याच्यामध्ये कुठे नाही आहे. प्रस्तरांचा वापर केलेला आहे, परंतु त्याच्या आधी लाकडांच्या माध्यमातून जो तराफा केलेला आहे त्याची मदत त्या ठिकाणी घेतली जेणेकरून ते प्रस्तर तरंगतील. पण जी आपण लोककथा ऐकतो किंवा वानर सेनेने टाकलेले दगड तरंगायला लागले आणि त्याच्यावरती प्रभूचं नाव लिहिलेलं होतं किंवा तोंडाने नामस्मरण करत करत ते हे कार्य करत होते, जरी ही गोष्ट प्रत्यक्ष रामायणामध्ये नसली तरी आपल्या आयुष्याच्या दृष्टीने ती अतिशय प्रेरणादायी अशी आहे.
रूपकाच्या सारखी जर आपण याचा विचार केला तर त्यातनं आपण काय संदेश घेऊ शकतो, तर आपल्याला जर भवसागर पार करायचा असेल तर रामनामाला पर्याय नाही. जसं रामाचं नाव घेतल्याच्या नंतर ते दगड तरंगायला लागले, तसं आपल्या मुखी जर रामनाम असेल तर हा भवसागर आपण तरून जाऊ शकतो, आपण याच्यातनं मुक्त होऊ शकतो. इतकाच साधा सरळ अर्थ त्याचा आहे. आणि या कथेतनं आपण हेच शिकायचं आहे की नामस्मरणाला पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपलं जे इष्टदैवत आहे, आराध्य दैवत आहे, त्यांचं सतत नामस्मरण करत राहावं. आणि शेवटी आपल्या आत्म्याला, आपल्या मनाला इतकी सवय लागावी की जसं श्वास घे हे आपल्या शरीराला सांगावं लागत नाही, तसं नामस्मरण कर असं आपल्या मनाला सांगावं लागत नाही. आता जे सामान जे वापरलेलं आहे, जे साहित्य वापरलेलं आहे हा सेतू बांधण्यासाठी, प्रचंड मोठा सेतू आहे. कारण लक्षावधी वानरं त्या सेतूवरनं चालत पलीकडे जाणार आहेत. त्यांचं वजन सांभाळू शकेल, पेलू शकेल असा हा सेतू आपल्याला बांधायचा आहे. तर त्याचं वर्णन कसं केलेलं आहे, तर त्याचं वर्णन असं आहे, पर्वताश्च समुत्पाट्य यंत्रय परिवहंतीच. याचा अर्थ काय, पर्वताश्च समुत्पाट्य म्हणजे पर्वत जे आहेत त्याची शिखरं तोडली आहेत आणि त्यातनं प्रस्तरांची निर्मिती केली आहे. म्हणजे पर्वत हलवलेले आहेत, समूळ उखडून टाकलेले आहेत, त्यांचे शिखरं तोडलेली आहेत. आता पर्वताचे शिखर म्हणजे प्रचंड मोठ्या शिळा जर तोडायच्या असतील तर त्यासाठी सुरुंग आपण लावतो. आपल्याला माहिती आहे की कातळ फोडायचं असेल तर आपल्याला सुरुंग लावावा लागतो. तेच शास्त्र त्या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजे यावरनं हेही सिद्ध होतं की त्या काळातसुद्धा रसायनशास्त्र पुढारलेलं होतं, त्याचं ज्ञान आपल्या लोकांना होतं, जेणेकरून एवढे मोठे प्रचंड प्रस्तर फोडण्याचं जे काही शक्ती आहे ती शक्ती त्या ठिकाणी ते वापरू शकले. आणि मग काय केलं, मोठमोठ्या हे सगळे जे प्रस्तर तोडले, दगड निर्माण केले, शिळा निर्माण केल्यात डोंगर फोडून, त्या तिथपर्यंत कशा आणल्या, तर त्या वानरांनी स्वतः आपल्या खांद्यावरती वाहून आणलेल्या नाहीत. त्याच्यासाठी यंत्रही परिवहंतीचे, याचा अर्थ यंत्राच्या माध्यमातून त्यांचं परिवहन, वाहतूक त्याची केलेली आहे. मोठमोठ्या गाड्यांवरती हे प्रस्तर लादून ते त्या ठिकाणी आणलेले आहेत आणि मग त्यांचा वापर सेतू बांधण्यासाठी केलेला आहे. आणि खरंच सेतुबंधन किंवा रामाने जो सेतू बांधला तो भारताच्या इतिहासातला एक अद्वितीय आणि महान असा ती घटना आहे. कारण त्या घटनेतनं हा एक प्रकारचा आहे, सेतुबंधन हे काय आहे, तर त्यातनं असा संदेश आपण घेऊ शकतो की कधीकधी आपलं जे गंतव्यस्थान आहे त्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यासाठी, कारण प्रत्येकाच्या आयुष्याचं एक उद्दिष्ट असतं, भले ते परमेश्वराने जे योजलेलं आहे ते उद्दिष्ट आपल्याला कदाचित माहीत नसेल, पण आपणा सर्वांना मनात एक इच्छा असते की मला इथपर्यंत पोहोचायचं आहे, मला हे मिळवायचं आहे. तर या मार्गामध्ये कधीकधी समुद्रा एवढ्या मोठ्या अडचणीसुद्धा येऊ शकतात. पण समोर समुद्रप्राय मोठ्या अडचणी आहेत म्हणून घाबरून न जाता त्या समुद्रावरती सेतू बांधून आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जाणं हा संदेश प्रभू रामचंद्रांनी त्या सेतुबंधनातनं दिलेला आहे. म्हणजे रामायणामध्ये दिसणारी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट याचा जर आपण विचार केला, सूक्ष्म स्तरावरती जाऊन जर विचार केला, तर निश्चित त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी एक आपल्या आयुष्यासाठी असा संदेश आपल्याला मिळू शकतो जो नेहमीच आपल्याला आयुष्य सकारात्मक दृष्टीने जगण्यासाठी प्रेरणा देत असतो. आता ही झाली रामचंद्रांची तयारी. आता 2 गटांमध्ये हे युद्ध होणार आहे. रामचंद्रांची तयारी आपण पाहिली, त्यांची व्यूहरचना आपण पाहिली आणि रामचंद्रांनी कशाप्रकारे युक्तीचा वापर करून समुद्र लांघून पलीकडे जाण्यासाठीचा जो मार्ग शोधून काढला तेही आपण पाहिलं. आता पुढे जाऊन आपला जो सामना आहे, प्रभू रामचंद्रांना माहिती आहे की आपल्याला लढा द्यायचा आहे, तो रावणाशी लढा द्यायचा आहे. आणि रावण हा कोणी सामान्य व्यक्ती नाही आहे, ही कोणी सामान्य व्यक्ती नाही आहे. तर देवांनाही त्याने सळो की पळो करून सोडलं आहे, कुबेरालाही साक्षात लंकेतनं हकलून दिलं आहे आणि त्याची लंका हिसकावून घेतली आहे. आणि इतक्या महाबलाढ्य अशा पुरुषाशी जर आपल्याला सामना करायचा असेल, जर त्याच्याशी युद्ध करायचं असेल, तर त्याचीही माहिती आपणाला असायला पाहिजे. कारण युद्धशास्त्राचा दुसरा नियम हा आहे की शत्रूबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे. ज्या बाजूला, म्हणजे 2 बाजू असतात कुठल्याही युद्धामध्ये, ज्या बाजूला शत्रू सैन्याची खडानखडा माहिती आहे ती बाजू ते युद्ध अर्ध जिंकते. आणि म्हणून त्यासाठी रावणाचं एकंदरीत जे राज्य आहे ते कसं आहे, त्याची रचना कशी आहे, याचाही विचार या अनुषंगाने करणं क्रमप्राप्त आहे. तर सर्वप्रथम रावणाला बघा, बऱ्याच वेळेला असं होतं की जो शत्रू आहे किंवा जो खलनायकाच्या बाजूचा जी बाजू आहे त्यांना नेहमीच निसर्गाने वरदान दिलेलं असतं. म्हणजे अगदी तुम्ही भारताचा जरी विचार केलात तर आपल्या दृष्टीने जो शत्रू आहे, पंजाबचा संपन्न भाग, जास्तीत जास्त संपन्न भाग आपल्या शत्रूकडे गेला आहे आणि त्यातला जो नापीक भाग आहे जास्तीचा तो आपल्याकडे आलेला आहे.
किंवा जेव्हा युद्ध होतं त्यावेळेला आपल्या शत्रूची जी पोस्टिंग असते ती वरच्या बाजूला असते आणि आपण खाली असतो, ते आपल्यावरती हल्ला करू शकतात, मारा करू शकतात, पण आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूपच कठीण असतं. आणि तरीही आपल्या सैन्याला आपण सलाम खरं तर केलं पाहिजे की याही परिस्थितीमध्ये आपण शत्रूला अनेकदा धूळ चारलेली आहे. म्हणजे कदाचित असं वाटतं की भारताच्या हे नशीबीच असावं की निसर्ग कधी आपल्याला साथ देत नाही अशा परिस्थितीमध्ये. इथंही तसंच आहे बघा. निसर्गाने सगळ्यात मोठी संरक्षक भिंत जर रावणाला जर पुरवली असेल तर तो आहे समुद्र. कारण हा समुद्र ओलांडून, म्हणजे आताच्या आधुनिक परिस्थितीमध्ये विचार केला तर सहज एखादं युद्धनौका आपण जर वापरली तर एका ठिकाणाहून दुसऱ्या किनाऱ्याला जाणं सहज शक्य आहे, विमानमार्गे जाणं सहज शक्य आहे. पण आपण जो विचार करतोय तो 6000 वर्षांपूर्वीचा विचार करतोय. आणि त्या काळामध्ये समुद्र हे एका शस्त्राप्रमाणेच होतं, संरक्षक भिंतीसारखंच होतं. त्यासोबतच त्या लंकेच्या त्या राज्यामध्ये 4 दुर्ग होते. आणि त्या साम्राज्याची रचना कशी होती तर एक दुर्ग सुरुवातीला, त्याच्यानंतर खंदक, मग पुन्हा दुर्ग, मग अरण्य, त्यानंतर अजून एक दुर्ग, मग डोंगर, आणि मग परत एक दुर्ग, आणि मग सरते शेवटी लंकेचं प्रवेशद्वार. म्हणजे जर तुम्हाला लंकेच्या प्रवेशद्वारापर्यंत जर पोहोचायचं असेल तर ही अडथळ्यांची मालिका पार करून शेवटला तुम्हाला तिथपर्यंत जर टिकलात तुम्ही, तर तुम्ही लंकेच्या दारापाशी जाऊन उभे राहाल आणि तिथे दैत्य तुमचा खात्मा करण्यासाठी तुमची वाटच बघताय. म्हणजे अशा आव्हानात्मक मार्गावरती आपल्याला लंकेमध्ये पोहोचायचं आहे. आणि फक्त तिथे जाऊन तिथे पायगड्या घातलेल्या नसणार आहेत आपल्यासाठी, किंवा आपलं तिथे आदरातिथ्य होणार नाही आहे, तर तिथे जाऊन आपल्याला प्रत्यक्ष लढाई करायची आहे. आणि आपलं अंतिम ध्येय आहे ते म्हणजे माता सीतेची रावणाच्या तावडीतनं आपल्याला मुक्तता करायची आहे. हे सगळं लक्षात घेऊन आपण जेव्हा हे विवेचन वाचतो, हे वर्णन वाचतो, तेव्हा लक्षात येतं की प्रभू रामचंद्रांसाठी हे युद्ध म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. कारण आपण पहिल्यापासून हे म्हणतो आहोत की प्रभू रामचंद्रांचा विचार करत असताना जरीही भक्तिभावाच्या माध्यमातून आपण या कथेकडे पाहत असलो तरीसुद्धा सतत सदैव आपण आपल्या मनाला याची आठवण करून दिली पाहिजे की प्रभू रामचंद्र हे मानव रूपाने त्या युद्धामध्ये सहभागी आहेत. आता सेतू बांधून झाला आहे. आता सेतू बांधून झाल्याच्या नंतर पहिलं काम आहे त्याची टेस्टिंग घेणं. आता आजकाल आपण बघतो आधुनिक शास्त्राचा वापर करून, विज्ञानाचा वापर करून अनेक मोठमोठे पूल बांधले जातात, रस्ते बांधले जातात, आणि मग त्याचं उद्घाटन होतं मोठ्या मंत्र्यांच्या किंवा अन्य मोठ्या नेत्याच्या हस्ते, आणि 4-6 दिवसामध्ये बातमी येते की 8 दिवसांपूर्वी ज्याचं उद्घाटन झालं तो पूल कोसळला. पावसाळ्यामध्ये बातमी येते की नवीनच पूल बांधलेला होता आणि पावसाच्या पहिल्याच होतातच तो धाराशायी झाला, पूर्णपणे जमीनदोस्त झाला. आणि हे आजच्या एवढं आधुनिक विज्ञान वापरून आपली ही अवस्था आहे. पण त्या काळामध्ये बांधलेला रामसेतू आजही अंतरिक्षात न दिसू शकतो. ही खरोखरच आश्चर्याची अशी गोष्ट आहे आणि अद्भुत अशी गोष्ट आहे. पण तरीही प्रभू रामचंद्र असं म्हणत नाही आहेत की माझा वरद हस्त या कामाच्या पाठी आहे, मी ह्या कामाला आशीर्वाद दिलेला आहे, त्यामुळे हा पूल मजबूतच होणार किंवा हा सेतू मजबूतच होणार नाही. प्रभू रामचंद्र म्हणतायत की सेतू बांधून आपला झालेला आहे, आधी आपण त्याची परीक्षा घेतली पाहिजे, त्याचं परीक्षण केलं पाहिजे. आणि मग पहिलं पथक हळूहळू त्या सेतूवरनं पलीकडे जातं आहे. आणि पहिलं पथक सुरक्षितरित्या दुसऱ्या लंकेच्या किनाऱ्यावरती उतरल्याच्या नंतरच खात्री होते की हा सेतू वापरण्यास योग्य आहे. आणि मग हळूहळू टप्प्याटप्प्याने उरलेलं जे सैन्य आहे ते लंकेच्या त्या किनाऱ्यावरती जाऊन उतरतं. आणि आता ही बातमी हा म्हणता लंकेमध्ये पसरते की एवढं मोठं प्रचंड सैन्य या ठिकाणी आलेलं आहे. आणि ते साक्षात जे दोन आर्यपुरुष ज्यांच्याविषयी आपण सतत ऐकतो आहोत बातम्या, ते दोघेजणं लंकेच्या भूमीवरती पाय उतार झालेले आहेत. लंकेच्या भूमीवरती त्यांनी पाय ठेवलेला आहे. पाय उतार हा शब्द योग्य नाही, लंकेच्या भूमीवरती त्यांनी पाय ठेवलेला आहे. आणि तरीही रावण त्याचा विश्वास बसत नाही आहे की असं काहीतरी असेल, आपले दूत काहीतरी सांगतायत किंवा त्यांना दृष्टिभ्रम कदाचित झाला असेल असं वाटून तो स्वतःच्या राजवाड्याचा जो सौध तलाव आहे त्याच्यावरती तिथे जाऊन तो पाहतोय पलीकडे. तर तटबंदीच्या पलीकडे त्याला जे दृश्य दिसतं ते बघून संपूर्ण आयुष्यामध्ये रावण पहिल्यांदा हादरतो. त्याला त्या ठिकाणी 2 समुद्र दिसतात. म्हणजे 2 दिसतात याचा अर्थ संध्याकाळी 7 नंतर काही जणांना 2 वस्तू दिसतात तसं नव्हे. 2 समुद्र कोणते तर पलीकडे जो आहे तो सागर, समुद्र, खाऱ्या पाण्याचा समुद्र, आणि दुसरा समुद्र जो आहे तो आहे सेनासागर. आणि तो इतका प्रचंड आहे की दृष्टी फेकू तिथपर्यंत सैन्य आहे. आणि प्रचंड आवेशाने तयारीमध्ये मुठी आवळून ते आपल्या राज्याकडे पाहता आहे. कुठल्याही क्षणी काडी पडावी, पेटती कांडी पडावी आणि गवताने पेट घ्यावा, अशा प्रकारे एक फक्त आज्ञा त्यांना, आणि हे पेटलेलं सैन्य आपल्या राज्यावरती तुटून पडेल या विचाराने रावण पहिल्यांदा आयुष्यामध्ये धास्तावला आहे. पहिल्यांदा त्याला भीती वाटली. आणि जिथे भीती निर्माण होते तिथे हळूहळू आत्मविश्वास माणूस गमवायला लागतो. आणि मग
सगळ्यात आधी रावणाने पहिलं कुठलं कार्य केलं असेल तर तो राजवाड्यामध्ये आला आहे आणि सर्वप्रथम त्याने मंत्रिमंडळाची बैठक बोलावलेली आहे. कारण सगळ्यात आधी नियोजन महत्त्वाचं आहे. काय करावं, शेवटी राजा जरी स्वयंभू जरी असला तरी राजाला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असतं आणि या मंत्रिमंडळाच्या सहाय्याने तो राज्यकारभार करत असतो. आणि मंत्रिमंडळासमोर तो सगळी परिस्थिती रावण विशद करतो की अशा प्रकारे हा जो शत्रू आहे आपला, तो आपल्या किनाऱ्यावरती आलेला आहे आणि त्याच्याकडे प्रचंड सैन्य सामर्थ्य आहे आणि ते इतकं आहे की कदाचित त्याच्यापुढे आपला निभाव लागणार नाही की काय, अशी एक पुसटशी शंका माझ्या मनामध्ये येऊन गेली. त्यामुळे आता तुम्ही योग्य मार्गदर्शन मला करा, तुम्ही याच्यावरती योग्य उपाय सुचवा की आपली पुढची रणनीती काय असायला पाहिजे. कारण रावणही हुशार आहे. रावण जरी उन्मत्त असला, जरी अहंकारी असला तरी तो हुशार आहे आणि त्यामुळे नियोजनावरती त्याचा विश्वास आहे. मनात आलं आणि केलं, आली लहर केला कहर, अशा पद्धतीने कोणतंही युद्ध जिंकता येत नाही. हे आजच्या जमान्यामध्ये आपल्या नेत्यांना माहिती असायला पाहिजे की मनात आलं म्हणून त्याच्यावरती हल्ला केला आणि युद्ध जिंकलं असं होत नसतं. त्याच्या पाठीमागे प्रचंड नियोजनाची आवश्यकता असते आणि ते नियोजन अभ्यासपूर्ण असायला पाहिजे. युद्ध खरोखरच आवश्यक आहे का, तेव्हाच ते युद्ध करायचं असतं. निव्वळ मला वाटलं, निव्वळ मला खुमखुमी आली, निव्वळ इतिहासामध्ये माझं नाव लिहिलं जावं यासाठी युद्ध केली जात नसतात. आवश्यक जेव्हा असतं तेव्हाच युद्ध केलं जात असतं. आणि प्रभू रामचंद्रांनी सुतोवाच केलं होतं की आता युद्ध अटळ आहे, कारण रावणाने सगळ्या मर्यादा ओलांडलेल्या होत्या आणि म्हणून हे युद्ध होणार याची कुणकुण कुठेतरी रावणालाही लागली. आणि म्हणून रावण विचारतोय की आपण आता पुढची जी आपली रणनीती आहे ती काय करावी. आता दुसरी अडचण रावणासमोर अशी आहे की रावण हा प्रचंड बलाढ्य आहे आणि रावणाच्या पराक्रमावरती त्याच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा पूर्ण विश्वास आहे. आणि माफ करा, रावणाचं मंत्रिमंडळ त्याला काय सांगतंय की तुम्ही इतके चिंताग्रस्त का होता हे आम्हाला कळत नाही, की तुम्ही देवांनाही सळोकी पळो करून ठेवलं आहे. कुठलाही देव असा नाही की जो तुमचा पराभव करू शकेल किंवा तुमचा मृत्यू घडवून आणू शकेल, तुमचा वध करू शकेल. अन्य कोणतीही शक्ती तुम्हाला परास्त करू शकत नाही. हे वरदान तुमच्या पाठीमागे असताना तुम्ही त्या दोन सामान्य जीवांना का घाबरत आहात. ते तर मनुष्य आहेत आणि मनुष्याच्या हातनं तुमचा वध होणं तर शक्यच नाही. म्हणजे ज्या अहंकारामध्ये रावण आंधळा झाला होता तो अहंकार त्याच्या मंत्रिमंडळांना सुद्धा होता की आपला जो नेता आहे, आपला जो राजा आहे, त्याचा पराभव कोणीही करू शकत नाही. कारण ज्या व्यक्तीला साक्षात परमेश्वर देव मारू शकत नाही, वध करू शकत नाही, त्याचा वध परमेश्वराच्या मानवाच्या हातातनं कसा होणार. पण हीच तर खरी मेक होती की रावणाला, काल आपण बघितलं की रावण वरदानामध्ये मानव हा शब्द वापरायला विसरला आणि तेच त्याच्या जीवावरती शेवटी उठलं. आणि त्यामुळे मंत्रिमंडळाने सांगितलं की तुम्ही कोणत्याही प्रकारचं योजना करण्याची आवश्यकता नाही, आपल्याला कुठलाही निर्णय घेण्याची आवश्यकता नाही. आपण अगदी सहज, जसं आपण चिलट डासांना मारून टाकतो, इतक्या सहजपणे आपण या दोघांचा नाश करून टाकू. त्यामुळे कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही. आणि हे ऐकून रावणाला थोडंसं बरं वाटलं आणि तोही एकदम हुशारक्या मारायला लागला. तोही निर्धास्त झाला की आपला विजय निश्चित आहे. आणि म्हणून परवाच्या विवेचनामध्ये मी ते सुभाषित वापरलं होतं की सत्याचा साक्षात्कार किंवा संपूर्ण सत्यानाश करण्याचं सामर्थ्य संगतीमध्ये असतं. आता मंत्रिमंडळ ही रावणाची संगत आहे, त्यांच्यासोबतच तो राज्यकारभार करतो आहे आणि या मंत्रिमंडळाने योग्य सल्ला देणं आवश्यक आहे. म्हणजे तू करतोस ते सगळं योग्य आहे अशा पद्धतीने जर सल्ले मिळत असतील तर निश्चितच तो आत्मघाताकडचा ती वाटचाल असते. आणि हे रावणाच्या लक्षात येत नाही आणि तो एकदम या गर्वाने इतका उन्मत्त झालेला असतो आणि आगीमध्ये तेल ओतण्यासाठी मंत्रिमंडळ आहेच ते त्याला अजून वरती चढवतं की तुम्ही कशाला याची चिंता करता आहात, की ते जे कोणी दोन पुरुष आहेत त्यांचा आपण सहज विनाश करू शकतो, तुम्हाला चिंता काळजी करण्याची आवश्यकता नाही. आणि सगळं छान छान गोड गोड आहे असं सांगून आपण आता काही करायचं नाही, फक्त समोरची व्यक्ती, समोरच्याची चाल काय आहे त्याचा विचार करू आणि मग ठरवू पुढे काय करायचं ते. अशा त्या एकंदरीत विचाराच्या अंती ती मंत्रिमंडळाची जी बैठक आहे ती बरखास्त होते. सगळेजण आपापल्या घरी जातात. परंतु एक अशी व्यक्ती त्या संपूर्ण दरबारामध्ये अशी असते की जिच्या मनामध्ये धाकधूक आहे, जिला हे जाणवलेलं आहे की कुठेतरी लंकेचा विनाश किंवा रावणाचा विनाश जवळ येऊन ठेपला आहे. जर रावणाने वेळीच सावध होऊन जर योग्य मार्ग अवलंबला नाही, आचरला नाही तर निश्चितच रावणाचा अंत हा जवळ आलेला आहे. आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून रामाचा भाऊ विभीषण. आणि विभीषण हाही रावणाच्या मंत्रिमंडळातला एक मंत्री आहे. तो संपूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तो एकटा असा असतो की जो रावणाच्या या सगळ्या मंत्रिमंडळाच्या म्हणण्याला विरोध करतो. तो असं सांगतो
की कधीही शत्रूला कमी लेखायचं नाही. म्हणजे शत्रूला घाबरून आपण सैरभैर व्हायचं असाही त्याचा अर्थ नाही, पण ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स असं म्हणतो, अति आत्मविश्वास, त्या अति आत्मविश्वासाच्या भरामध्ये शत्रूला कमी लेखण्याची चूक कधी करू नये अशी विनंती तो रावणाला करतो. पण रावणाला ते काही पटत नाही, कारण बहुसंख्यांचं राजकारण आपल्याकडे चालतं. ज्या गोष्टीला बऱ्याच जणांचा पाठिंबा आहे ती गोष्ट योग्य असं धरून आपण पुढे जातो. आणि म्हणून मंत्रिमंडळामध्येही तसं होतं की सगळे मंत्री, विभीषण सोडून बाकी सगळे मंत्री रावणाला आश्वस्त करतात की तुम्हाला चिंतेची आवश्यकता नाही, आणि ती सभा त्या ठिकाणी तहकूब होते. दुसऱ्या दिवशी विभीषणाच्या डोक्यातनं हा विचार काही गेलेला नाही आहे. तो पुन्हा जाऊन रावणाची भेट घेतो आणि त्याला विनंती करतो की काल रात्रभर मला झोप नाही लागली, कारण मला कुठेतरी जाणवतं की आपला हा निर्णय चुकतोय. आपण वेळीच सावध व्हायला पाहिजे आणि आपण युद्ध करता कामा नये. का? कारण रावण हा राम हा अतिप्रचंड बलशाली आहे, शूर आहे, पराक्रमी आहे. त्याने साक्षात वालीचा वध केलेला आहे आणि खरदूषणांचाही वध त्याने केलेला आहे. 14,000 सैन्यानिशी फक्त या दोघांनी त्यांचा वध केलेला आहे. त्यांच्यासाठी अशा महापराक्रमी पुरुषांसमोर आपण नगण्य आहोत, ही पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपण जे कर्म केलेलं आहे ते कुठेही नैतिकतेला धरून नाही, नैतिकतेच्या विरोधात जाऊन आपण हे कर्म केलेलं आहे. आणि त्यामुळे रामाशी वैरभाव ठेवण्यापेक्षा जर आपण रामाशी युती केली, सर्वप्रथम त्याची पळवून आणलेली पत्नी आपण रामाला सुपूर्त करून देऊया आणि रामासमोर मैत्रीचा प्रस्ताव ठेवूया. जर अयोध्या आणि लंका या दोन गोष्टी एकत्र, या दोन सत्ता एकत्र आल्या तर ती युती सर्वशक्तिमान होईल आणि त्या युतीला तोड अख्ख्या जगामध्ये, पूर्ण विश्वामध्ये कुठेही असणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही हा निर्णय घ्या की आपल्याला माता सीतेला परत पाठवायचं आहे. तरीही रावणाला ते पटत नाही, कारण तो आता अहंकाराच्या पूर्ण आहारी गेलेला आहे आणि अहंकारी माणसाचा विनाश हा त्याचा अहंकार करतो, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. याही पुढे जाऊन विभीषण परत समजावतोय की सीता मातेला जेव्हा तिचे पाय लंकेच्या भूमीला लागलेत तेव्हापासून आपल्या संपूर्ण या लंकेमध्ये सतत काय होतं आहे, अपशकुन घडत आहेत. कोणकोणते अपशकुन घडत आहेत? तर कुत्री आणि भालू बिभत्स आवाजामध्ये ओरडत आहेत. पक्ष्यांचं जे पूजन आहे, जे कानाला सुश्राव्य वाटतं, तेही कर्णकर्कश वाटू लागलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यज्ञात अर्पण करायचे जे हवीरद्रव्य जे आहे त्याच्यामध्ये किडे निघायला लागले, आणि हे अजिबात चांगलं लक्षण नाही. हे काहीतरी अघटिताचं लक्षण आहे आणि म्हणून आपण माता सीतेला परत केलं पाहिजे आणि रामचंद्रांसमोर, रामरायासमोर आपण मैत्रीचा प्रस्ताव ठेवला पाहिजे. आता विवेकाला धरून बोलणारा जर कोणी असेल संपूर्ण लंकेमध्ये त्या क्षणाला तर तो एकटा विभीषण होता. पण उन्मत्त झालेला रावण आणि सोबतीला त्याचं वाटोळं करण्यासाठी सिद्ध असणारं त्याचं संपूर्ण मंत्रिमंडळ याच्या एकच गर्जनेमध्ये हा ठराव संमत होतो की आपण पुढचं जे काही आहे ते समोरच्याच्या चालीनंतरच ठरवायचं. त्यामुळे विभीषणाचा क्षीण आवाज कोणालाही ऐकू येत नाही, कोणीही त्याचं ऐकत नाही. आणि रावणाला असं वाटतं की मोक्याच्या क्षणी, म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळ मला साथ देतं आहे, संपूर्ण मंत्रिमंडळाचा माझ्यावरती विश्वास आहे आणि माझा भाऊ मात्र मला काय करतो आहे, अवसानघातकी असा तो त्याचा निर्णय देतो आहे की आपण रामासमोर शरणागती पत्करावी किंवा मैत्रीचा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवावा आणि सीतेला परत करावं. कारण आता ही गोष्ट अहंकारावरती आली, ज्याला आपण इगो म्हणतो, की जर मी आता हिला परत दिलं तर माझी संपूर्ण विश्वामध्ये चीतू होईल. आता रावण अशा विचारापर्यंत आला आहे की एक वेळ आता इथे मृत्यू आला तरी चालेल, मला त्या मृत्यूचं भय नाही, पण मी जे हिसकावून आणलं ते मी परत देणार नाही. कारण आता हा प्रश्न त्याच्या अहंकारावर, त्याच्या सन्मानावरती आलेला आहे. आणि म्हणून विभीषणाला तो काय करतोय, त्याचा पुढची जी कृती आहे, जी सगळ्यात मोठी रावणाची चूक, युद्ध हरण्याच्या दिशेने पहिलं पाऊल जे रावणाने उचलून ठेवलेलं आहे ते म्हणजे त्या आपल्या भावाला तो तडीपार करतो, लंकेतनं हद्दपार करतो. विभीषणाला सांगतो आता इथून पुढे एक क्षणही तू माझ्या राज्यामध्ये राहायचं नाही. आणि हे चुकीचं का आहे तर एक सुभाषित आहे, अग्निम शत्रूंच रोगंच प्रारंभे नोपेक्षयेत कृत्वा समूल नाशंतु पश्चात सुखमवाप्नुयात. याचा अर्थ काय तर रोग, अग्नी आणि शत्रू यांचा सुरुवातीलाच निपात करायचा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. आणि जो सुरुवातीला या तिन्हींचा निपात करतो, त्यांना संपून टाकतो, तो पुढच्या आयुष्यामध्ये सुखी होतो. जर ह्या तिघांनाही तुम्ही अर्धवट सोडलात तर ते उलटून परत तुमच्यावरती हल्ला करू शकतात. अर्धवट विझवलेली आग पुन्हा रौद्र रूप धारण करू शकते. अर्धवट उपचार केलेला रोग पुन्हा पुढे जाऊन कधीतरी उलटा फिरून आपल्यावरती हल्ला करू शकतो.
आणि शत्रूचं तर काय बोलून चालून तो शत्रूच आहे. तो आपल्या नरडीचा घोट घेण्यासाठी कायम आपल्यावरती त्याची संधी शोधतच असणार आहे. आणि याचं जर उदाहरण आपल्याला बघायचं असेल इतिहासामध्ये तर पृथ्वीराज चव्हाणाचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मोहम्मद घुरीला त्याने 17 वेळा माफ केलं होतं, 17 वेळा त्याने हल्ला केला, 17 वेळा त्याला माफ केलं. आपण म्हणतो हे म्हण वापरतो काय एक गोष्ट 17 वेळा सांगायची, तो 17 हा अंक कुठून आला तर तो या कथेतनं आला की मोहम्मद घुरीने 17 वेळा हल्ला केला त्याच्या राज्यावरती आणि 17ही वेळा त्याला माफ केलं, हरवून माफ केलं. आणि मोहम्मद घुरीने एकदाच त्याला हरवलं आणि आपला पृथ्वीराज चव्हाणासारखा एक महान योद्ध्याला आपण मुकलो. त्यामुळे शत्रूला कधीही कमी लेखायचं नाही. शत्रू हा शत्रू असतो, त्याचा पूर्णपणे निपातच केला पाहिजे. हे माहीत असूनही जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असू तर तो निश्चित आत्मघात आहे. आता इथं ह्या गोष्टीचा किंवा हे जे संस्कृत सुभाषित आपण वाचलं इथे याचा काय संबंध आहे? बिभीषण हा रावणाचा शत्रू नाही आहे, परंतु आता तो जे मत मांडतोय ते रावणाचे विरोधी आहे. त्यामुळे एका अर्थाने तो बघायला गेला तर रावणाचा शत्रू ठरतोय. तो रावणाच्या शत्रूला सकारात्मक बाजूने त्याच्याशी शत्रूबद्दल बोलतोय आणि नकारात्मक बाजूने रावणाच्याबद्दल बोलतोय. त्यामुळे एका अर्थी तो खऱ्या अर्थाने रावणाचा शत्रू झाला. कोण? बिभीषण. मग काय करता येऊ शकतं बिभीषणाचं? बरेच उपाय रावणाकडे होते की एकतर तो त्याला कैदेत ठेवू शकला असता, नजर कैदेत ठेवू शकला असता, किंवा राक्षसी वृत्तीला धरून जे करता येऊ शकेल नैसर्गिक जे आहे तो म्हणजे त्याचा वध करून टाकायचा, म्हणजे पूर्णच तो विषय त्या ठिकाणी संपला असता. आणि यातलं काहीही न करता रावण जी चूक करतो ते म्हणजे त्याला हद्दपार करतो. आणि हद्दपार केल्या पहिली गोष्ट बिभीषण कोणती करत असेल तर तो जाऊन रामाला मिळतो. गुवाहाटी आणि तिथून गोवा त्या पद्धतीने तो त्या ठिकाणी जाऊन त्यांना मिळतो. आणि ही जी घटना रामायणामधली आहे ती रामायणाची सगळी सूत्रं पूर्णपणे उलटी फिरतात. म्हणजे एक वेळ अशी येऊ शकली असती की राम तयारीनिशी तर आलेला आहे, पण रावणाचं सैन्य म्हणा किंवा रावणाची जी काही लंका आहे त्याचं ज्ञान म्हणा बिभीषणा इतकं तंतोतंत अगदी 100% व्यवस्थित योग्य पद्धतीने सांगेल असा दुसरा कोणीही माणूस त्याला उपलब्ध झाला नसता. तो आयता त्या ठिकाणी चालत आला आणि ते रामाच्या पथ्यावरतीच पडलेला आहे. आणि रावणाचा समजूत घालण्याचा पूर्ण अयशस्वी प्रयत्न झालेला आहे. आणि रामाच्या त्या गोटामध्ये बिभीषण येतोय आणि आता हळूहळू इथे चलबिचल व्हायला लागली आहे. रामाच्या सैन्यामध्ये कुजबूज सुरू झाली की कोणतरी एक माणूस येतोय आपल्या दिशेने, सैन्याच्या दिशेने चालत येतोय. हा माणूस कोण असावा अशी चर्चा चालू आहे. आणि सर्वप्रथम मनामध्ये जी भावना येते सगळ्यांच्या तो म्हणजे संशय. कदाचित रावण कुठल्या तरी आपल्या एका माणसाला, हेराला कदाचित पाठवत असावा. समोरून दिसताना तो मानवी रूपामध्ये दिसतो आहे, पण कदाचित त्याच्या पाठीमागे काहीतरी वेगळं असावं, मायावी रूप असावं. कारण मायावी रूपाचं, मारीचाचं रूप रामाने बघितलेलं आहे आणि तिथूनच पुढे ही सगळी कथा घडत जाते. त्यामुळे राम थोडासा साशंक आहे की येणारी व्यक्ती कोण आहे. मग आता मला सांगा, येणारी व्यक्ती कोण आहे याची इत्यंभूत खडानखडा योग्य माहिती कोण आणणार? तुमच्या मते कोण आणणार? हनुमंत, दुसरा कोणीच नाही. आज हनुमंताची मारुतीरायाची आज जन्मदिन आहे. त्यामुळे मारुतीरायाचं जे महत्त्व आहे ते या ठिकाणी अधोरेखित होतं की विश्वास कसा कमवावा. कारण मारुतीरायाच्या कृती अशा आहेत की प्रचंड बुद्धिमान माणूस आहेत, प्रचंड बुद्धिमान अशी ती व्यक्तिरेखा रामायणामधली आहे. आणि फक्त शक्ती असं नव्हे, शक्तीसुद्धा त्याच्याकडे आहे आणि बुद्धीसुद्धा आहे. परवाच्या दिवशी आपण बघितलं की हनुमंत म्हटल्याच्या नंतर सामान्य माणसाच्या मनामध्ये शक्तीचं रूप येतं, पण ती फक्त शक्ती नाही तर योग्य ठिकाणी बुद्धीचाही वापर त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून त्याच दूताला सर्वप्रथम रामरायांनी निवड केली आहे की तू जा आणि हा कोण आहे याचा शोध घेऊन ये. म्हणून सीतेचा शोध घेण्यासाठी सुद्धा लंकेमध्ये कोणाला पाठवलेलं आहे? हनुमंतालाच पाठवलेलं आहे. आणि हनुमंताला सगळं माहिती आहे की काय करायचं आहे. फक्त तो जाऊन सीतामातेची भेटच घेऊन येत नाही आहे, तर जाणून बुजून रामाला क्रोध आणून आपल्या शेपटीला आग लावून घेऊन संपूर्ण लंका भस्मसात करूनच मारुतीराया परत येत आहेत. इथे त्यांच्या बुद्धीची चुणूक आपल्याला दिसून येते. आणि मग त्यांच्या हे लक्षात यायला पाहिजे, रावणाच्या इथे लक्षात यायला पाहिजे खरं तर रामाने ही मदत केली होती हनुमंताला पाठवून की रामाचा साधा सेवक एवढा उत्पात मांडू शकतो राज्यामध्ये, तर तो ज्याचा सेवक आहे त्याचा स्वामी किती शक्तिशाली असेल याची एक छोटीशी चुणूक मारुतीरायाने आपल्या संपूर्ण कृतीमधून दाखवली. पण शेवटी अहंकाराची झापडं ज्याने ओढून घेतलेली आहेत त्याला या सगळ्या गोष्टी दिसणं निव्वळ अशक्य आहे. आणि म्हणून हनुमंतावरती ही कामगिरी सोपवल्याच्या नंतर हनुमंत गेलेले आहेत बिभीषणाच्या भेटीला आणि साधारणपणे त्यांच्याशी चर्चा करून ते परत आलेत. आणि मग सगळा इतिवृत्त जो आहे ते हनुमंत रामरायाला सांगतायत की जी व्यक्ती आपण पाहिली आणि ज्याच्याबद्दल आपण साशंक आहोत ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून रावणाचे बंधू आहेत.
आणि त्यांच्या येण्याचं जे प्रयोजन आहे ते प्रयोजन म्हणजे ते आपल्या आश्रयासाठी येत आहेत, आश्रित म्हणून ते आलेले आहेत. मग रामचंद्र विचारतात की त्यांनी तुला जे काही सांगितलं याच्यावरती तुझा विश्वास कसा काय बसला? तर हनुमंत असं सांगतात की त्यांची चर्या जी आहे, विभीषणाची जी चर्या आहे ती अतिशय प्रसन्न अशी आहे. त्याच्या कुठेही बोलण्यामध्ये, त्याच्या वर्तनामध्ये, हावभावामध्ये, चेहऱ्यावरच्या भावांमध्ये कुठल्याही प्रकारचं कपट दिसून येत नाही. त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा संशय बाळगण्याचं कारण नाही. आणि तो काय येतोय आपल्या आश्रयाला? तर सर्वप्रथम ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आपला लौकिक हा विभीषणापर्यंत पोहोचलेला आहे. की कशा प्रकारे किष्किंधाचं राज्य सर्वप्रथम तुम्ही खरदूषणांचा पराभव केलेला आहे, 14,000 सैन्याला तुम्ही ठार मारलेला आहे. आणि नंतरची जी घटना आहे तो म्हणजे वालीवध आणि सांगितल्याप्रमाणे किष्किंधेचं राज्य शब्दाला जागून तुम्ही सुग्रीवाच्या हवाली केलेलं आहे. ही बातमी त्याच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि कुठेतरी विभीषणाच्या मनामध्ये ही अभिलाषा आहे की मलाही माझ्याही बाबतीमध्ये रामचंद्राने जर मैत्रीचा प्रस्ताव ठेवला, त्यांनी जे कुठली मागणी करतील ती मागणी मी पूर्ण करेन, पण त्या बदल्यात माझ्या भावाचा त्यांनी पराभव करावा आणि लंकेचं राज्य आपल्याला मिळावं, ही अभिलाषा कुठेतरी त्या विभीषणाच्या मनामध्ये मला दिसते. आणि त्यामुळे निश्चितपणे आपण विभीषणाचा स्वीकार करायला काहीही हरकत नसावी. आणि मग रामालाही ते पटतं हनुमंताचं म्हणणं, कारण हे अतिशय विद्वत्तापूर्ण हे सगळं जे हनुमंतांनी समजावून दिलं आहे, पटवून दिलं आहे, त्याच्या पाठीमागे जी कारणं दिलेली आहेत ती विद्वत्तापूर्ण आहेत. आणि हनुमंताच्या बुद्धिमत्तेवरती प्रभू रामचंद्रांना कोणताही संशय नाही आहे. त्यामुळे हनुमंत जे सांगेल ते योग्यच असेल आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून रामचंद्र विभीषणाला स्वीकार करायला विभीषणाचा तयार होतात. पण पुन्हा एकदा मैत्रीच्या वाटाघाटी झाल्यात त्यांच्यामध्ये. तत्पूर्वी एक गोष्ट पुन्हा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी करतायत, समुद्राचं जल मागवतायत आणि सर्वप्रथम विभीषणाचा अभिषेक केला जातोय आणि त्याला हे सांगितलं जातंय की युद्धानंतर लंकेचं राज्य हे तुला बहाल केलं जाईल आणि तू लंकेचा सम्राट होशील. म्हणजे पुन्हा एकदा विभीषणाला स्वतःच्या समपातळीवरती आणलेलं आहे. जे त्यांनी सुग्रीवाच्या बाबतीमध्ये केलं आहे तेच विभीषणाच्या बाबतीमध्ये केलं आहे. कारण नेहमी समोरच्या व्यक्तीला आश्वस्त करणं फक्त तोंडी नव्हे तर आपल्या कृतीद्वारे सुद्धा, आपल्या भावनांच्याद्वारे सुद्धा समोरच्या व्यक्तीला आश्वासित करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तरच तो करार, ती वाटाघाटी त्याला काहीतरी अर्थ राहतो. आणि जेव्हा खरी वेळ येते ती वाटाघाटी पाळण्याची किंवा तो करार पाळण्याची, तेव्हा समोरचा व्यक्ती त्या व्यक्तीसाठी ते बंधनकारक होतं. कारण आधी आपण त्याचा विश्वास कमावलेला आहे. आणि प्रत्येक वेळेला प्रभू रामचंद्र असं का करतायत की पदच्युत अधिकाऱ्याला सत्ता का देत आहेत? आपण असं म्हणतो बऱ्याच वेळेला, म्हणजे अशी चर्चा आपणही ऐकलेली आहे, ते मुख्य झाले, तुम्ही उपकार राहिलात, तुम्ही होऊ शकला असतात, तुम्ही जास्त योग्य होतात मुख्य होण्यासाठी. तर त्याच्या पाठीमागे कारण हे आहे, समोरच्या व्यक्तीला जर मोठी खेळी खेळायची असेल, जर खूप मोठा पट आपण जर लक्षात घेतला, याच्यावरती आपण नंतर शेवटला बोलणार आहोत. आता हा उल्लेख कदाचित तुम्हाला खटकू शकतो की त्याचा उल्लेख आत्ता का केला, तर आपण राजकारणच बघतोय. रामायणातलं राजकारण, रामायणाचं राजकारण आपण बघत नाही आहोत, तर रामायणातलं राजकारण आपण बघतोय. आणि त्या राजकारणातनं काहीतरी बोध आपल्याला घ्यायचा आहे, त्यासाठी आपण ही सगळी चर्चा करतो आहोत. आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीला आश्वस्त केलं आहे, तिला समपातळीवरती आणलं आहे. आणि आता हे तिघेजण झाले, प्रभू रामचंद्र अयोध्येचे प्रतिनिधी सर्वेसर्वा, सुग्रीव किष्किंधाचे सर्वेसर्वा आणि आता विभीषण होणाऱ्या लंकेचे सर्वेसर्वा. या तिघांनी मिळून ही वाटाघाटी केलेली आहे, तिघांनी मिळून हा मैत्रीचा करार केलेला आहे की आता इथून पुढे आपल्या तिघांमध्ये युती राहील. तेच तुम्ही वर्तमान काळामध्ये जोडून बघू शकता, कोण राम, कोण सुग्रीव, कोण विभीषण, सगळं तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून असं काय असतं की ही जी हा जो आपला इतिहास आहे, ही जी आपली महाकाव्य आहेत, ती फक्त त्यांच्याकडे एक साहित्यिक दृष्टिकोनातनं किंवा एक मनोरंजनाच्या दृष्टिकोनातनं बघून उपयोग नसतो. त्याचा आत्ताच्या जीवनाशी काय संबंध आपण जोडू शकतो आणि त्यातनं आपल्याला कोणता मार्ग दिसतो हे महत्त्वाचं असतं. ही जोडणी आपल्याला करता आली पाहिजे. आणि ही जोडणी तेव्हाच करता येते जेव्हा आपण खोलामध्ये जाऊन ह्या गोष्टींची चिंतन करतो की हे असं का झालं असेल, हे तसं का झालं असेल. आणि काचं उत्तर शोधण्यासाठी जेव्हा माणूस प्रयत्न करतो तेव्हा हळूहळू तो सत्याच्या जवळ जात असतो. आणि मग करार काय ठरला, तर पहिलं म्हणजे युद्धानंतर, विजय मिळवल्याच्या नंतर लंकेचं साम्राज्य हे विभीषणाला मिळेल. त्या बदल्यात विभीषणाने काय करायचं आहे, तर रावणाच्या शक्तीची आणि त्याच्या सैन्याची मर्मस्थानं विभीषणाने रामाला सांगायचे. म्हणून ती हिंदीमध्ये म्हण आहे बघा, घर का भेदी लंका ढाये. म्हणजे जे घरातले भेदी असतात तेच त्या घराला सुरुंग लावतात. आता अर्थात इथे विभीषण हा धर्माच्या बाजूचा होता. त्यामुळे जसं नेहमी म्हटलं जातं की सुरा
दरोडेखोरसुद्धा चालवतो आणि सुरा वैद्यसुद्धा चालवतो. वैद्याने चालवलेला सुरा वेगळ्या अर्थी असतो, दरोडेखोराने चालवलेला सुरा वेगळ्या अर्थी असतो. एका ठिकाणी जीव घेण्याची कृती होते, एका ठिकाणी जीव वाचवण्याची कृती होते. म्हणून कृती एकच, पण त्याच्या पाठीमागची भावना महत्त्वाची आहे, उद्देश महत्त्वाचा आहे. तसं विभीषण जरी घरका भेदी जरी असला तरी त्याने साथ कोणाची दिली आहे? धर्माच्या बाजूची दिली, आणि त्यामुळे विभीषण हा योग्य ठरतो. त्याचा नीतीला धरून असा त्याचा तो व्यवहार आपल्याला त्या दृष्टीने बघायचा असतो. आणि मग ह्या तिघांची युती झालेली आहे, युद्धसज्जता झालेली आहे. आता रावणाच्या बाजूकडून एक हेर येतो आणि त्याचं नाव आहे शुक. त्या शुकाला या संपूर्ण रामाची सैन्य काय आहे त्याची माहिती घेण्यासाठी किंवा एकंदरीत रचना काय असणार आहे या सगळ्याची माहिती काढण्यासाठी रावण त्याला पाठवतो. आणि नेमकी विभीषणाच्या नजरेचा शुक पडतो आणि तो सावध करतो रामाच्या सैन्याला की हा रावणाचा हेर आहे, त्याच्यापासून सांभाळून राहायला पाहिजे. वानरसेना तात्काळ त्या शुकाला पकडते आणि रामचंद्रासमोर आणून उभी करते. शुकाची रडारड सुरू होते, कारण त्याला माहिती आहे की आपल्या समोर हे जे उभे आहेत ते प्रचंड पराक्रमी असे पुरुष आहेत. म्हणजे नुसतं एका शब्दाने सुद्धा ते आपल्याला नष्ट करू शकतात. आणि म्हणून तो गयावया करतोय, म्हणजे उसनं अवसान आणून रामाला सांगतोय की मी राजदूत आहे, माझ्याशी तुम्ही सन्मानानेच वागलं पाहिजे. मी अवध्य आहे, राजदूत असल्यामुळे मी अवध्य आहे, हा शिष्टाचाराचा भाग आहे, तुम्ही माझा वध करू शकत नाही. राम त्याला आश्वस्त करतात, तुझा वध इथं कोणीही करणार नाही. तू जी जबाबदारी घेऊन आलेला आहेस, जे कार्य पार पाडण्यासाठी तू आलेला आहेस, त्याच्यामध्ये मीच तुला सहकार्य करतो. जा रे, त्याला सगळं आपलं सैन्य फिरून दाखवा, संख्या किती आहे ते बघा, कोण कोण कुठे कुठे आपण कसे कसे फिल्डिंग लावणार आहोत ते दाखवा आणि त्याला त्याच्या मार्गे जाऊ द्या. आणि मग हे सगळं पाहून शुक परत जातो रावणाकडे आणि त्याला सगळं सांगतो. आणि इथंही हळूहळू रावणाला हळूहळू त्याची कल्पना यायला लागते की हे सामान्य नाही आहे. म्हणजे रावणाचा दूत आपल्या ताब्यात सापडून सुद्धा त्याला जिवंत परत पाठवलं जातं. याचा अर्थ आपल्याला राम घाबरत नाही. म्हणजे हा आपल्याला तुल्यबळ असा प्रतिस्पर्धी आज आपल्याला मिळतोय. याचा अर्थ निश्चितपणे आपल्याला काहीतरी आता मनावरती घेऊन कुठेतरी तयारीला सुरुवात करायला पाहिजे. रावणाचा जो सेनापती आहे तो आहे प्रहस्त, आणि या प्रहस्ताच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं युद्ध आता लढणार आहे. सगळी युद्धसज्जता झालेली आहे. आता हे जे युद्ध आहे त्याची काही वैशिष्ट्ये आहेत, ती आपल्याला सगळ्यात आधी बघायला पाहिजे की हे युद्ध वेगळं का. म्हणजे ह्या युद्धाच्या अंती रामाचा विजय होतो, सीतामातेला घेऊन रामचंद्र परत येतात, हा सगळा कथाभाग झाला. पण त्याची काही वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य असं आहे की साधारणपणे ज्ञात इतिहासातलं हे असं पहिलं युद्ध आहे जेव्हा भारताच्या सैन्याने सीमा ओलांडून परदेशामध्ये हल्ला केलेला आहे. म्हणजे साधारणपणे भारतीयांची एक आपला DNA ज्याला आपण म्हणतो तो असा आहे की सहसा आपण दुसऱ्यांच्या फंदामध्ये पडत नाही, दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये आपण नाक खुपसत नाही, किंवा स्वतःहून दुसऱ्यावरती हल्ला आपण सहसा करत नाही. आत्मसंरक्षणाचा मार्ग आपल्यालाही खुला आहे. पण म्हणून साम्राज्य विस्ताराच्या दृष्टीने म्हणून आपण दुसऱ्या राज्यावरती हल्ला केला, दुसऱ्या देशावरती हल्ला केला असं क्वचित आढळतं. पण इथे मात्र ते आढळतं रामायणाच्या युद्धामध्ये की आपण भारताची सीमा पार करून पलीकडे दुसऱ्या राष्ट्रामध्ये गेलेलो आहोत. त्यानंतर हे पहिलं ज्ञात इतिहासामधलं आंतरराष्ट्रीय युद्ध आहे. हे दुसरं वैशिष्ट्य. आंतरराष्ट्रीय म्हणजे नेहमी युरोप आणि बाकीच्या मध्यपूर्वेतल्या देशांमधलं जर युद्ध झालं तरच ते आंतरराष्ट्रीय असं नाही आहे. भारतात म्हणजे आशिया खंडातलीच ही दोन देश आहेत, भारत आणि श्रीलंका, यांच्यामधलं युद्धसुद्धा आंतरराष्ट्रीय युद्ध म्हणूनच त्याचा आपण उल्लेख केला पाहिजे. आणि त्या दृष्टीने ज्ञात इतिहासातलं हे पहिलं आंतरराष्ट्रीय युद्ध आहे. त्यानंतर सर्वात मोठं विशाल युद्धक्षेत्र हे त्याचं तिसरं वैशिष्ट्य की याच्यासाठी जे युद्धक्षेत्र वापरलं गेलं, जिथे प्रत्यक्ष युद्ध झालं ते युद्धक्षेत्र, एवढी मोठी भूमी पुन्हा त्याच्या आधी किंवा त्याच्या नंतरच्या युद्धांमध्ये कधीही वापरात आलेली नाही. त्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते आहे या युद्धाला लागलेला काळ. ज्या कालावधीमध्ये हे युद्ध झालं पुराण काळामध्ये, त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या कालावधीसाठी युद्ध झालेलं नाही. याच्या आधी झालेलं युद्ध जे खूप मोठं असं म्हटलं जातं किंवा ज्याचा उल्लेख केला जातो ते आहे दाशरात्र युद्ध, ज्याला ते 10 रात्रीमध्ये लढलं गेलं. त्यानंतर त्याच्यानंतर रामायणाच्या नंतर जे युद्ध झालं महाभारताचं ते 18 दिवस चाललं. परंतु रामायणामधलं महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललेलं जरी असलं तरी रामायणाचं युद्ध हे 85 दिवस चाललं. म्हणजे जवळपास 3 महिने त्या ठिकाणी हा युद्धाचा सगळा खेळ चालू होता. आणि 3 महिने हा खूप मोठा कालावधी आहे. म्हणजे अयोध्या कुठे, लंका कुठे, बरं सोबतीला आपल्या स्वतःचं सैन्य नाहीच. 3 महिने परदेशामध्ये ज्या भूभागाची आपल्याला फारशी माहिती नाही अशा ठिकाणी तळ ठोकून राहायचं आणि रोज उठून सकाळी शंख वाजला की युद्ध करायचं, शंखनाद झाला की युद्ध थांबवायचं, पुन्हा येऊन आपल्या जो काही आपली आपण ह्या टाकलेल्या आहेत छावण्या तिथे फिरायचं, जखमी सैनिकांची विचारपूस करायची, त्यांना अन्नधान्य मिळते का बघायचं, औषध पाणी मिळते का बघायचं, ह्या सगळ्याची सोय करायची.
आणि त्याही पुढे जाऊन एक वेळ औषध पाणी नसलं, अन्न पाणी नसलं तरी ते लढतील, कारण ते सैन्य आहे, ते सैनिक आहेत, ते योद्धे आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर योद्ध्याला कुठली हवी असेल तर ती म्हणजे मनोबल, आत्मबल. हे पुरवण्याचं काम रामचंद्र 3 महिने करतात. म्हणजे एखाद्याला 3 महिने तू लढ, होईल, अजून थोडा तग धर, हे सांगत त्याला 3 महिने पुढे रेटायचं आहे. बरं, याच्यामध्ये जे लढणारे सैन्य जे आहेत त्यांचं वैयक्तिक याच्यामध्ये काही त्यांचा हेतू नाही आहे, फक्त आपल्या जो नेता आहे त्याच्यासाठी ते लढत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचं मनोधैर्य टिकून ठेवणं ही फार मोठी कामगिरी रामचंद्रांना करावी लागली. याच्यावरनं अंदाज येतो की रामायणातलं जे युद्ध आहे रावणाविरुद्धचं ते रामचंद्रांसाठी अजिबात सोपं नाही. मग दुसरा विचार आपल्या मनामध्ये येतो, अरे ते तर साक्षात परमेश्वराचे अवतार आहेत, मग त्यांना काय कठीण आहे? कठीण आहे. जरी परमेश्वराचे ते अवतार असले तरीसुद्धा या युद्धामध्ये त्यांची भूमिका मानवाच्या रूपात नाही. त्यामुळे मानवाच्या ज्या मर्यादा आहेत, शारीरिक असतील, मानसिक असतील, आध्यात्मिक असतील, त्या सगळ्या मर्यादा रामचंद्रांना सुद्धा लागू होतात. जे जे विकार मानवाच्या मनाला स्पर्श करतात ते सगळे विकार प्रभू रामचंद्रांच्याही मनाला स्पर्श करत आहेत. आणि त्याही पुढे जाऊन राम हा इतर सामान्य माणसांपेक्षा वेगळा का? तर या सगळ्या विकारांना, अनुभवांना एका विविक्षित क्षेत्रामध्ये बंदिस्त ठेवून ते आपला निर्णय घेतात. कुठेही भावनेच्या आहारी जात नाही आहेत, कुठेही रागाच्या आहारी जात नाही आहेत, क्रोधाच्या आहारी जात नाही आहेत, कारण अंतिम ध्येय हा रावणाचा पराभव, रावणाचा विनाश हे आहे. आणि ह्या एका मोठ्या युद्धासाठी ते स्वतःची तयारी करत आहेत. त्यानंतर अजून एक ह्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे की शेवटपर्यंत हे युद्ध विषम युद्ध आहे. अगदी 84व्या दिवसापर्यंत, 85 दिवसांचं ते युद्ध आहे, 84व्या दिवसापर्यंत हे युद्ध विषम आहे. विषम याचा अर्थ काय? समसमान मुकाबला नाही आहे. तर प्रभू रामचंद्र हे पदाती आहेत आणि रावण मात्र रथारूढ आहे. त्यामुळे हे विषम युद्ध आहे. रामचंद्र जमिनीवरनं युद्ध करतायत आणि रावण मात्र त्या रथावरनं युद्ध करतोय. आणि त्यामुळे हे विषम युद्ध आहे. आणि त्याही पुढे ज्या देवांना आपण नमस करतो, आपल्याला जेव्हा अडचणी येतात, संकट येतात, तेव्हा ज्या देवांना आपण शरण जातो, या देवांनी या संपूर्ण युद्धामध्ये तटस्थ भूमिका घेतलेली होती. अगदी पहिले 84 दिवस हे देव तटस्थ राहिले, फक्त निरीक्षण करत राहिले. काय होतंय, कोणाच्या बाजूने पारडं झुकतंय. आणि मग 85व्या दिवशी, म्हणजे 84व्या दिवशी जेव्हा रामाने बाण मारून रावणाला बेजार करून टाकलं, पूर्ण त्याच्या शरीराच्या चिंध्या होत आल्या आणि रावण मूर्छित होऊन खाली पडला. आणि जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा पुन्हा एकदा तो रामचंद्रांवरती धावून गेला हल्ला करण्यासाठी. इथे मात्र रामचंद्र विराट पुरुषाचं दर्शन घडवत आहेत. अर्थात विराट पुरुष म्हणजे जसं अर्जुनाला विश्वरूप दाखवलं तसं नव्हे, तर माणसाची संयमशीलता किती असू शकते. तर ते रावणाला असं सांगतायत की हे रावणा, तू आता लढण्याच्या स्थितीमध्ये नाहीस, तुझं शरीर पूर्णपणे थकून गेलेलं आहे, त्यामुळे तू आज घरी जा, विश्रांती घे, औषध पाणी कर तुझ्या जखमांना आणि उद्या पूर्ण तयार होऊन ये, आपण पुन्हा युद्ध करू. आणि या प्रकारचं संयम, या प्रकारची एक दृढनिश्चय वृत्ती जेव्हा प्रभू रामचंद्र दाखवत आहेत, तेव्हा जाऊन इंद्राला कुठेतरी जाणीव होते की अरे बापरे, आपला राम तर पायी युद्ध लढतोय. चला त्याचं थोडेसे श्रम कमी करूया, त्याला सहकार्य करूया. आणि मग 85व्या दिवशी जागा झालेला आपला देवराज इंद्र आपला रथ रामासाठी पाठवत आहेत. आणि त्या रथाचं जेव्हा 85व्या दिवशी युद्धाच्या शेवटच्या दिवशी जेव्हा सुरुवात होते, तेव्हा त्या रथाचा स्वीकार मोठ्या प्रसन्न, रामांची कुठेही तक्रार नाही. ते असं नाही म्हणत आहे की आता युद्ध संपत आलंच, शेवटाकडे आलं आणि आता तुम्ही तुमचा रथ पाठवता, इतके दिवस तुम्ही कुठे होतात? नाही. प्राप्त परिस्थितीमध्ये जे योग्य आणि अधिक योग्य असेल तेच करण्याकडे रामचंद्रांचा कल आपल्याला दिसून येतो. आपणही आपल्या आयुष्यामध्ये ही गोष्ट जर लक्षात घेतली की तक्रारी करण्यापेक्षा, त्या तक्रारींमध्ये माझी शक्ती आणि वेळ फुकट घालवण्यापेक्षा त्या परिस्थितीमध्ये माझ्या दृष्टीने करण्यासारखं काय आहे ते जर मी करत राहिलो तर निश्चित यश आपलं असतं, जसं शेवटी रामचंद्रांना यश मिळालं. आणि मग हा रथ आलाय, या रथाला रामचंद्रांनी प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला आहे आणि ते रथारूढ झालेत. आणि मग अगस्त्य ऋषींनी दिलेल्या आदित्य हृदय स्तोत्राचं त्यांनी पठण केलं आहे आणि जो बाण त्यांनी सोडला आहे तो थेट रावणाचा लक्ष्यभेद करून रावण थेट तिथे मृत्युमुखी पडलेला आहे. रावणाचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. आणि अशा प्रकारे 85व्या दिवशी युद्ध समाप्त झालं आहे आणि रावणाचा वध झालेला आहे. जसं आपण सुरुवातीला म्हटलं की अनेक लोककथा रामायणाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत या रामायणाच्या कथेला उपकथा म्हणून. तशीच एक कथा नेहमी आपल्याला ऐकायला मिळते, ती म्हणजे रावण युद्धभूमीमध्ये पडलेला होता. परवा आपण एक कथा तशी बघितली की रावणाची पत्नी रामाच्या भेटीला येते. तशीच एक छोटीशी कथा आहे की रावण शेवटच्या घटका मोजतो आहे आणि रामचंद्र आपल्या धाकट्या भावाला लक्ष्मणाला सांगतात की हे लक्ष्मणा, दशग्रंथी ब्राह्मण, अतिशय म्हणजे ज्ञानसूर्य ज्याला आपण म्हणू शकतो, असा विद्वान आपला शत्रू
मृत्यूशय्येवर पडलेला आहे, अंतिम क्षणी त्याच्याकडे देण्यासारखा काहीतरी संदेश निश्चित असेल, कारण तो तेवढ्या पात्रतेचा आहे. तर तू जा आणि त्याच्याकडनं शेवटचा दिव्य संदेश घेऊन ये. लक्ष्मण जातो, रावणाच्या ठिकाणी जाऊन उभा राहतो, वाट पाहतो. 1 क्षण जातो, 2 क्षण जातो, रावण काही बोलत नाही, फक्त नजरेने बघतो, पुन्हा नजर खाली करतो. अजून लक्ष्मण थोडा वेळ वाट पाहतो. लक्ष्मणाचा संयम संपतो. तणतण चिडून तो पुन्हा रामाकडे येतो आणि म्हणतो, दादा मी तुझ्या एकतर मी रावणाला मानत नाही, पण तरी निव्वळ तुझ्या शब्दाचा मान राखावा म्हणून मी संदेश घेण्यासाठी, दिव्य संदेश घेण्यासाठी, ज्ञान मागण्यासाठी रावणाकडे गेलो. पण रावणाने मला कोणत्याही प्रकारचं ज्ञान काय, त्याने साधं माझ्याकडे मला मोजलं सुद्धा नाही. मग काय उपयोग त्याचा? याच्यावरती रामचंद्र एकच प्रश्न विचारतात की बाबा रे, तू जो गेलास तो कुठे उभा राहिलास? तर त्याने सांगितलं, हा असा त्याचा रावणाचा देह पडलेला होता, मी जिथे गेलो तिथंच त्याचं धड सुरू होत होतं, डोकं सुरू होत होतं, मी तिथंच थांबलो. तेव्हा प्रभू रामचंद्र हसून ह्याला सांगतात लक्ष्मणाला की हे बघ बाळा, जेव्हा आपण काहीतरी ज्ञान घेण्यासाठी याचक म्हणून जेव्हा एखाद्याकडे जातो, मग भलेही तो रावणासारखा राक्षस आणि शत्रू का असेना, नम्रपणे त्याच्या पायाशी लीन होऊन मग ज्ञानाची याचना करणं हे विद्यार्थ्याचं पहिला धर्म आहे. आणि रावणाने न बोलताच तुला हे ज्ञान दिलं आहे की अंगी नम्रता असणं का गरजेचं आहे. नम्रतेच्या माध्यमातूनच अनेक मोठमोठ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. भलेही रावण शब्दाने तुला बोलला नसेल, पण त्याने त्या छोट्याशा कृतीतनं तुला दाखवून दिलं आहे की जर तू कोणाकडे काहीतरी मागण्यासाठी याचक म्हणून जातोयस, तर त्याच्या पायाशी तू लीन होऊन उभं राहिलं पाहिजे. ती नम्रता, तो साधेपणा जर तुमच्यामध्ये असेल, तर निश्चित रावणासारखा राक्षससुद्धा तुम्हाला दिव्य ज्ञान देऊ शकतो. अर्थात या कथेला आधार आहे न आहे हा भाग वेगळा, पण ह्यातनं जो संदेश दिलेला आहे तो आपण खरोखरच आपल्या आयुष्यामध्ये जर आचरणात आणला तर निश्चितच आपल्या आयुष्याचंही सोनं होऊन जाईल. आणि मग आपण पाहिलं की अशा प्रकारे रावणाचा वध रामाने या ठिकाणी केला. आणि त्यानंतर आपण असं नेहमी म्हणतो की व्याकरणामध्ये जे भावे प्रयोग आहेत, आपण सगळ्यांनी प्रयोग आपल्याला सगळ्या कर्तरी कर्मणी भावे प्रयोग, तर त्या भावे प्रयोगाचं एक वाक्य नेहमी सांगितलं जातं की रामाने रावणाला मारले. हे वाक्य भावे प्रयोगाचं आहे आणि आपल्या सगळ्या पिढ्यांच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ते पाठही केलेलं असेल. पण रामाने रावणाला मारले हे 3 शब्द नसून हा 6000 वर्षांपूर्वी घडून गेलेला इतिहास आहे. आणि जेव्हा आपण हे सगळं विवेचन बघतो, जेव्हा सगळ्या या प्रत्येक स्तरावरती जाऊन आपण रामायणाचा जेव्हा विचार करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की रामचंद्रांसाठी हे युद्ध सोपं नव्हतं. अयोध्येतनं निघायचं आहे, किष्किंधेला यायचं आहे, तिथे कपटाने वालीचा वध करून त्याचं सैन्य आपल्या पाठीशी उभं करायचं आहे आणि मग जाऊन लंकेमध्ये रावणावरती आपल्याला हल्ला चढवायचा आहे. हे सोपं काम बिलकुल नव्हतं. त्यामुळे रामाने रावणाला मारले एवढंच रामायण नाही आहे, तर त्याचे अनेक स्तर आहेत. त्या प्रत्येक स्तरावर, प्रत्येक सूक्ष्म स्तरावरती जाऊन जर विचार केला तर निश्चित आपल्याला अभिमान वाटल्याखेरीज राहत नाही की अशा थोर संस्कृतीचे आपण पाईक आहोत. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे राजकारणामध्ये आपल्याला, की जेव्हा युद्ध झालं त्यावेळेला जे लढणारे सगळं सैन्य जे होतं ते किष्किंधाचं होतं. अयोध्येतनं कुठल्याही प्रकारची मदत रामाला मिळू शकली नाही. जेव्हा या युद्धाची बातमी भरतापर्यंत पोहोचली तेव्हा सगळी बांधाबांध करून भरत निघणार रामाच्या सहाय्यासाठी, कारण भरताचं रामावरती प्रचंड प्रेम होतं, रामाच्या मदतीसाठी तो निघणार. तोपर्यंत प्रभू रामचंद्र रावणावरती विजय मिळवून परत आलेसुद्धा होते. हे आपलं सौभाग्य की त्याच्यामध्ये त्यांना विजयश्री प्राप्त झाली आणि ते परत आले. परंतु पानिपतच्या युद्धामध्ये मात्र मराठ्यांच्या नशिबी हे सौभाग्य नव्हतं. 14 जानेवारी 1761ला पानिपतचं युद्ध झालं. सदाशिवराव भाऊंनी पुण्याकडे निरोप पाठवला की मदतीसाठी या, आमची रसद तुटली आहे, चारी बाजूने सैन्याने वेढा घातलाय, शत्रू सैन्याने, आम्ही अन्न पाण्यासाठी मोताज झालेलो आहोत आणि तरीही आम्ही लढतो आहोत, आमच्या सहाय्यासाठी या. अंतर खूप मोठं होतं. निरोप पुण्यामध्ये पोहोचून बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे सगळी तयारी करून निघेपर्यंत आपलं पानिपत झालेलं होतं. आपण पराभवाला प्राप्त झालो होतो. पण एक ठीक आहे की पराभव झाला हे निश्चित आहे, पण त्या अब्दालीला आपण असा काही दणका दिला होता की त्या युद्धानंतर पुन्हा भारताकडे वाकडी नजर करण्याची हिंमत मात्र अब्दालीची झाली नाही. त्यामुळे एका अर्थाने तोही विजयच आहे, पण जे रामाच्या नशिबी होतं की विजयश्री खेचून आणणं ते मात्र आपल्याला जमलं नाही. ती एक बळबळती जखम आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयावरती कायमस्वरूपी कोरली गेलेली आहे. संपूर्ण युद्धामध्ये किष्किंधेचं सैन्य त्याला लाभलं रामचंद्रांना. आणि मग म्हणून ती पर्वाची 3 जी विधानं आहेत ती सगळ्यात महत्त्वाची ही अशी आहेत की रावणाने वालीचा वध केला हे योग्य केलं, कपटाने केला हे त्याहून योग्य केलं, आणि जे स्पष्टीकरण दिलं त्यासारखं दुसरं राजकीय मुत्सद्देगिरीचं स्पष्टीकरण उभ्या जगामध्ये त्याही वेळी अस्तित्वात असू शकलं नसतं आणि आजही ते अस्तित्वात नाही. आणि नेहमी लक्षात आपण हे ठेवलं पाहिजे की व्यावहारिक सत्य आणि राजकीय सत्य पूर्णपणे वेगळी असतात. ती कशी? तर बघा, राजकीय सत्य हे तुमच्या यशानंतर वैध ठरतं,
म्हणजे जो निर्णय तुम्ही घेतलेला आहे तो जर यशस्वी ठरला तरच ते सत्य वैध ठरतं. उदाहरणार्थ, हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या वेळेला नवाबाच्या विरोधात तिथली जनता होती. त्या जनतेने भारतीय सैन्याला आमंत्रित केलं की तुम्ही या इथे हल्ला चढवा आणि आम्हाला मुक्त करा. तिथे हे जनतेनं दिलेलं आमंत्रण होतं आणि रामायणाच्या बाबतीमध्ये लंकेच्या राजाने युद्धासाठी दिलेलं ते निमंत्रण होतं. आणि निमंत्रण कोणी दिलं हे महत्त्वाचं नाही, स्वारी करणं महत्त्वाचं आहे, स्वारी होणं महत्त्वाचं आहे आणि त्याही पुढे जाऊन विजय मिळवणं हे त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा विजय मिळतो त्यावेळेला राजकीय सत्य आहे ते प्रस्थापित होतं आणि ते चिरंतन राहतं. आणि म्हणून हैदराबाद मुक्तीसंग्राम त्याला म्हटलं जातं. रामायणामधलं युद्ध आजही आदर्श का, प्रभू रामचंद्रांना आदर्श का म्हटलं जातं, तर स्वारी केल्याच्या नंतर त्यांनी विजयश्री खेचून आणली, राजकीय सत्य प्रस्थापित केलं आणि ते चिरंतन राहिलं. ते आजही तसंच आहे, ठाम आहे. आणि त्यामुळे पुन्हा रामाला भाविकतेच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर त्याने कपटाने वालीला मारलं हे कधीच आपल्याला पटणार नाही. जर आपण भाविक, रामाचे भक्त म्हणून जर आपण त्या गोष्टीकडे पाहिलं तर रामाचं स्पष्टीकरणही आपल्याला पटणार नाही. म्हणून पुन्हा पुन्हा आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपली भक्ती वेगळ्या ठिकाणी, परंतु रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांचा वावर हा मनुष्य रूपाने आहे, मनुष्य देहाने आहे. जर भक्तिभावाच्या रूपाने जर किंवा भक्ताच्या रूपाने दृष्टीने जर आपण रामायणाकडे बघायचा जर प्रयत्न झाला तर आपण सहज असं म्हणू शकतो की रावणाचा नाश करण्यासाठी एवढं सगळं रामायण करण्याची गरज काय. साधी एक भोई जरी वरती उडवली तरी बसल्या जागी बसून त्या ठिकाणी रावणाचा विनाश होऊ शकला असता. पण ते तसं करायचं नव्हतं, कारण राजकीय सत्य आपल्याला प्रस्थापित करायचं. काय राजकीय सत्य आहे की नेहमी धर्माचा विजय होतो. धर्मासाठी, धर्मस्थापनेसाठी युद्ध करणं हे धर्म आहे आणि अधर्माचा नाश करणं हा प्रत्येक राजकीय असू दे किंवा क्षत्रिय असू दे, योद्ध्याचा हा पहिला ते कर्तव्य आहे की अधर्माचा नाश. आणि हे राजकीय सत्य प्रस्थापित करण्यासाठी रामचंद्रांना संपूर्ण रामायण त्या ठिकाणी घडवून आणावं लागलं. आणि हे सगळं ते का करतायत तर ते राजपुरुष आहेत, अयोध्येचे ते सम्राट आहेत. आणि म्हणून रामाला हे सगळं करणं क्रमप्राप्त होतं. आणि म्हणून रामायण असो, महाभारत असो, या आपल्या महान ग्रंथांचा अभ्यास करताना ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा त्या पातळीवरती जाऊन आपण सूक्ष्म विचार ज्या वेळेला करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपली संस्कृती किती महान होती. आणि आपल्या संस्कृतीकडे प्रत्येक गोष्टीसाठी, ज्याला आपण लॉजिकल एक्सप्लेनेशन म्हणतो, विवेकाला धरून दिलेलं स्पष्टीकरण आपल्याकडे उपलब्ध आहे. ते उजागर करण्यासाठी आपल्याला चिंतन केलं पाहिजे. ते उजागर करण्यासाठी आपण सतत त्याचा अभ्यास आणि विचारविनिमय केला पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे हल्ले, अशा प्रकारचे प्रश्न आपल्या संस्कृतीवरती आणि आपल्या महान इतिहासावरती उपस्थित केले जातील तेव्हा ही रोखठोक उत्तरं आपल्याला देता आली पाहिजेत की या पद्धतीनं या गोष्टी घडल्या म्हणून त्या वैध आहेत आणि धर्म्य आहेत, आम्ही त्यांचं पालन करू आणि आम्हाला त्याच्याबद्दल प्रचंड आदर आहे, प्रेमही आहे. समजा वालीला मारलं नसतं तर काय झालं असतं, रामाला सैन्य मिळालं नसतं. जर सैन्य मिळालं नसतं तर युद्ध होऊ शकलं नसतं. युद्ध झालं नसतं तर रामायण घडलं नसतं. रामायण घडलं नसतं तर वाल्मिकीने ते लिहिलं नसतं. आणि वाल्मिकीने जर लिहिलं नसतं तर हा पामर तुमच्यासमोर दोन शब्दही आज बसून बोलू शकला नसता. म्हणजेच 6000 वर्षानंतर असा एक कार्यक्रम होईल आणि तिथं कोणीतरी बोलेल, त्यासाठी त्या गोष्टी घडल्या. म्हणून हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की जगामध्ये जी जी गोष्ट घडते त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी कारण असतं, कारणाशिवाय परिणाम दिसत नाही. ज्या ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या सभोवताली विश्वामध्ये घडत असतात त्या पूर्वी लिहून ठेवलेल्या आहेत आणि जे जसं लिहिलं आहे ते तसंच घडतं, आपण मात्र निमित्त असतो. आणि म्हणून हा महान संदेश देणारी आपली सनातन हिंदू संस्कृती, या संस्कृतीबद्दल आपण सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु संशय आपल्या मनामध्ये बिलकुल असता कामा नये. आपली संस्कृती सर्वश्रेष्ठ होती, आपली संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे आणि आपलीच संस्कृती सर्वश्रेष्ठ राहील. कारण सर्वसमावेशक विचार करण्याची ताकद, समावेशकता अंगी बाणवण्याचं धैर्य जर कुठल्या संस्कृतीमध्ये असेल तर ते हिंदू संस्कृतीमध्ये आहे. आणि म्हणूनच आपण सगळेजण हिंदू धर्मीय आहोत याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटला पाहिजे, नेहमी वाटला पाहिजे. या उत्सवाच्या निमित्तानं गेले 6 दिवस आपण मला या ठिकाणी प्रवचन सेवा करण्याची संधी दिलीत, माझ्यावरती विश्वास दाखवलात, त्याबद्दल मी आपणा सर्व आयोजकांचं आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांचे आभार मानतो. जे काही उणपुरं ज्ञान माझ्याकडे होतं त्या ज्ञानाच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रांचं कार्य, जीवन कार्य मला जे समजलं ते आपणासमोर मांडण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला.
जर याच्यामध्ये काहीही न्यून राहिलं असेल, काहीही चूक घडली असेल, प्रमाद घडला असेल, तर त्याचा संपूर्ण दोष मी माझ्याकडे घेतो आणि जे जे तुमच्या मनाला पटलं, जे जे तुम्हाला आवडलं, भावलं, त्या सर्व पाठीमागे रामरायाचे आशीर्वाद आहेत असं मानतो आणि आपल्या सगळ्यांची या वर्षीच्या उत्सवापुरती रजा घेतो. लोभ असाच राहू द्यावा आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची अभिलाषा करतो. धन्यवाद. आज हनुमान जयंती आहे आणि त्यामुळे आजच्या आपल्या प्रवचनाचा शेवटसुद्धा आपण हनुमंतांच्या एका श्लोकाने करूया. हनुमंत आमुची कुळवल्ली, राम मंडपी वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नावे. आमचे कुळी हनुमंत, हनुमंत आमुचे मुख्य दैवत, तया वीण आमुचा परमार्थ, सिद्धिते न पवे सर्वदा. सहाय्य आम्हासी हनुमंत, आराध्य दैवत रघुनाथ, श्री गुरु श्रीराम समर्थ, काय उणे दासासी. जय जय रघुवीर समर्थ.